नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनल मध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसंच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपली फॅमिली खूप छान गोड आहे, तर सर्वांना माझ्याकडून आहे ना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि छान छान लाईक करत चला. तर आहे ना, काल व्हिडिओ मी टाकलेला नाही कारण की मकर संक्रांतीचा आणि किंक्रांतीचा ज्या दिवशी मी आहे ना वाण वगैरे वाटप करते, तर सर्व व्हिडिओ दोन व्हिडिओ एकाच व्हिडिओ मध्ये येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. आणि अजून कोणी नवीन ताई, मावशी, दादा माझे मित्र असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी सर्व काही आता दाखवणार आहे. पुढचा व्हिडिओ खूप छान इंटरेस्टिंग आहे, तर पहा. तर इथं पाहू शकताय अशा पद्धतीने ना मी मेहंदी काढलेली आहे एकाच हाताला. आराध्या अजून शिकत आहे, ती तिच्या हातावरती काढणार आहे आणि अशा पद्धतीने ही मी काढलेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुतल्यावरती जास्त असा गडद कलर येत नाही, पण हळूहळू आहे ना संध्याकाळपर्यंत छान असा कलर येतोय. तो पण मी तुम्हाला पुढे दाखवते. आणि आता सकाळ आहे, चहा इथं शिजत आहे, त्याच्यानंतर ही देवपूजा दाखवत आहे. सकाळची लवकर देवपूजा वगैरे करून घेतली, सुगड वगैरे पूजले, छान असं मस्त पूजा झालेली आहे. तर आमच्या इकडं अशीच पूजा करतात. काय जण 25 विडे वगैरे, कोणाचे 50 विडे वगैरे असतात. तुमच्या इकडं कशा पद्धतीनं पूजा करतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आहे ना थोड्या वेळानं बघा मी नेल पेंट वगैरे लावली होती आणि त्यावेळी तुम्ही पाहू शकताय मेहंदीचा कलर छान असा गडद झालेला आहे. तर पोळ्या मी कशा पद्धतीनं करते हे मी अनेकदा दाखवलेलं आहे, पण म्हटलं चला आज थोडंसं आहे ना शॉर्टकट दाखवावं. तर पुरण अशा पद्धतीनं आहे ना बघा मी शिजवून घेते. असं उलटानं ठेवलं ना की ते पडत नाही. तर तुम्ही पण अशा पद्धतीने शिजवून घ्या. मी कधी असं करते, कधी गूळ घालायच्या आधीच आहे ना डाळ वगैरे बारीक करून घेते आणि नंतर गूळ घालते. त्याच्यानंतर जायफळची पूड आणि वेलदोड्याची पूड एकत्रच केलेली होती आणि सुंठ पूड असं मी घालून हे गरम गरमच वाटण मी वाटलेलं आहे. तर माझ्याकडे अशी चाळणी आहे ना, तर मी त्यामध्येच करते. तर आता हे वाटण्यासाठी कोण कोण ग्लास, फुलपात्र वगैरे वापरते, तर मी खलबत्त्यातला हा काय दगड आहे ना त्याचा वापर करते. ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही, कोणाला जर माहीत असेल तर त्यांनी नक्की सांगा. खलबत्ता मधला काहीतरी असते नाही का. मग अशा पद्धतीने ना मी हे बारीक करत असते आणि छान असं हे पुरण पण पडते. तर माझ्या लग्नातलं होतं ना ते गोल गोल फिरवायचं होतं, ते पण खूप छान पडायचं, पण ते लई जणांनी असं नाही का वापरलेलं होतं आणि खराब करून दिले. तर मग मी अशी चाळणी घेतली पुन्हा 150 रुपयाची, खूप दिवस झाले आणि ह्यानं पण खूप छान असं पडते. तुम्ही पाहू शकताय बऱ्याच जणांकडे असेल सुद्धा. तर अशा पद्धतीनं पूर्ण सगळं हे पुरण झालेलं आहे आणि आता हे सगळं आहे ना एकत्रित मध्ये करते, तुम्ही पहा. आणि खूप छान असं हे होते. आणि हे मी आता दुसऱ्या पातेल्यामध्ये काढणार आहे. आणि हे जे आहे ना पातेलं किंवा कढई, ते पटकन मी पाण्यामध्ये धुवून टाकणार आहे, कारण की आहे ना जास्त वेळ ठेवलं तर ते आहे ना कडक बनते आणि मग ते लवकर ना घासलं की निघत नाही. त्यासाठी असं ओलं असतानाच आहे ना भांडी घासून ठेवायची, जेणेकरून भांडी पण घासली जातात आणि आपलं नंतरचं काम पण पूर्णपणे वाचते. तर मी बाहेर आहे ना पाणी टाकण्यासाठी गेले होते, त्यावेळी छान असं झाडावरती फुलपाखरू बसलेलं होतं. म्हटलं चला आपण थोडासा याचा पण व्हिडिओ करूया, पण बटनाचा आवाज आल्यानंतर ते पुन्हा उडून गेलं. तर पीठ खूप छान असं भिजलेलं आहे. मी थोडं चेचलेलं पण आहे त्या खलबत्त्यानं. तर आणि थोडंसं तेल लावून छान असं पुन्हा मळून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकताय, तुम्हाला जितका मोठा लहान गोळा पाहिजे त्या पद्धतीनं आहे ना पिठाचा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीनं गोल गोल करून त्याच्यामध्ये आपण पुरण भरायचं आहे. तर काय जणींना माहीत नसेल, त्या वेगळ्या पद्धतीने करत असतील, तर मी अशा पद्धतीने करते. म्हटलं चला आज थोडंसं आहे ना दाखवावं म्हणून मी आजचा हा व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यानंतर मी रांगोळी दाखवलेली आहे. पुन्हा मी किंक्रांतीला हळदी कुंकवाचं कसं केलेलं आहे ते पण दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून माझे व्हिडिओ इतरांपर्यंत जातील. त्यासाठी शेअर करा आणि आपली फॅमिली अशी छान मोठी मोठी होत जाऊ दे.
तर इथं पाहू शकताय तुम्ही 14 गोळे झालेले आहेत आणि हे 2 लहान आहेत ना ते आपण देवाला दाखवून गाईला देणार आहे. आणि मोठ्या पण पोळ्यांचा मी नैवेद्य दाखवतच असते, तर तुम्ही पुढे पाहालच. तर एवढं हे कणिक आहे ना हे राहिलेलं आहे, तर ह्यातल्या मी 2-4 चपात्या पण करणार आहे. तर अशा पद्धतीनं जर करून घेतलं ना पोळ्या लवकर फास्ट होतात. तर आता हे वाळायला नको, त्यासाठी मी काय केलेलं आहे बघा, माझे जे पोळीचे कपडे असतात सुती ते मी फ्रीजमध्ये ठेवते धुवून. तर अशा पद्धतीने हे झाकणार आहे, जेणेकरून आपल्या पूर्ण पोळ्या होईपर्यंत हे ना सुकणार नाहीत. तर फास्ट पोळ्या पण होतात आणि सुकण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण की हे थंडगार कापड आता ह्याच्यावर आपण हांतरलेलं आहे. तर चला आता पोळी कशा पद्धतीनं लाटते ते पाहूया. आज मी पळपुटाला कापड वगैरे लावणार नाही आहे आणि तशाच पोळ्या करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज म्हटलं चला असं ट्राय करूया, कापड वगैरे न लावता पोळ्या कशा येतात ते पाहूया. तर पोळ्या खरं सांगते खूप छान अशा झालेल्या आहेत. कुठं तरच थोडंसं आहे ना साईडला असं थोडंसं चिटकल्यामुळं थोडंसं होल वगैरे पडलंय 1-2 चपातीला, नाही तर अजिबात पोळ्या काय फुटल्या नाहीत, काय नाही. छान अशा पोळ्या झालेल्या आहेत. जर पीठ छान चेचलं, छान भिजलं ना तर कापड बांधण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतंय. पण मी अशी रिस्क कधी घेतली नव्हती, कारण की मला पोळ्या करायला कधी जास्त आवडत नव्हत्या. त्यामुळे मी कायम ना कापड लावूनच पोळ्या लाटत होते, कारण की पोळ्या अशा फुटल्या केल्या की मग नको वाटते ना, त्यासाठी थोडं रिस्की काम असते. पण नंतर पोळ्या छान यायला लागल्या, मग आवडायला लागलं पोळ्या करायला पण. मग मी त्यानंतर करायला लागले पोळ्या. तर मी पाव किलो डाळ घालते सणाला वगैरे, आणि काय उजवायचं असेल आपलं वैभव लक्ष्मीचं व्रत किंवा असं देवाचं काय असेल तर मग त्यावेळी अर्धा किलो 1 किलो डाळ अशी घालते, जसं आपली क्वांटिटी आपण किती जणांना सांगतो त्याच्यावर. तर इथं तुम्ही पाहू शकताय फडकं कापड वगैरे काहीही न बांधता पोळी कशी छान झालेली आहे. तर अशा पद्धतीने सर्व पोळ्या करून घेते. तर इथं पाहू शकताय पोळ्या झालेल्या आहेत. त्याचबरोबर 2 लहान पण पोळ्या मी केलेल्या आहेत, जे की गाईला आपण नैवेद्य देत असतो त्या. त्याच्यानंतर आहे बघा पापड वगैरे तळून घेतलं. म्हटलं चला हे पण तुम्हाला दाखवावं. तर आमच्या इकडे आहे ना सोलापूर साईडला मंगळवेढ्याला आहे ना सांगलीसारखं बटाट्याची भाजी वगैरे करत नाहीत. पापड भजी हे पोळी केलं तर लागतं. त्यासाठी मग म्हणलं की नाही का देवाला नैवेद्य ते दाखवताना असं नाही का कसं तरी थोडंसंच आपण केलंय असं नको वाटायला, आमटी पोळी आणि भात. तर त्यासाठी मग मी अशा पद्धतीनं ह्या कुरड्या पापड वगैरे तळलं. त्याच्यानंतर आहे ना भजी पण इथं करून घेतलेलं आहे. तर ह्या भजीमध्ये आहे ना मी कांदे वगैरे टाकले नाही, तर नुसता पीठ परत त्याच्यानंतर तीळ पण टाकलेलं आहे. तीळ जर टाकले ना खूप छान असे भजी लागतात, कारण की मी दरवर्षी आहे ना मकर संक्रांतीला भजी करताना त्यामध्ये तीळ टाकत असते. तर म्हटलं तुम्हाला पण थोडं सांगावं, चवीला अप्रतिम आणि खूप छान असे लागतात. आणि ह्यातमध्ये कांदा बटाटे नसल्यामुळे आहे ना थोडा उगाच चिमटभर सोड्याचा वापर करायचा, जेणेकरून हे भजी खूप छान आणि असं आतून जास्त बघा घट्ट वगैरे होत नाहीत, थोडेसे पोकळ असे राहतात. थोडंसं जर सोडा टाकला ना तेल पण जास्त शोषत नाही. तर त्यासाठी मग मी इथं तुम्हाला अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. आणि बघा गडबडीत असं साईडला पण चिकटलं, पण तेल गरम असल्यामुळे ना ते निघून जाते. आणि तीळ टाकल्यामुळं खरंच खूप छान, आणि दाताच्या खाली एखादा तीळ आला ना भजी खूपच छान लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि अशा पद्धतीनं सर्व भजी आता मी करून घेते. तर बघा पापड भजी त्याचबरोबर कटाची आमटी मी दाखवलेली आहे, तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकताय. तर भात केलेला आहे, त्याच्यानंतर नैवेद्याचं ताट पण करणार आहे. तर मोठं आणि लहान दोन्ही केलेलं आहे. जे देवांना दाखवायचं आहे त्यामध्ये तुळस, गणपतीला आता ज्याच्यामध्ये तुळस नाही ठेवली ते गणपतीला दाखवायचं, कारण की गणपतीला तुळस चालत नाही नैवेद्यामध्ये. तर ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी. तर अशा पद्धतीने आहे ना ते गणपतीला नैवेद्य दाखवून मी नंतर ते गाईला देणार आहे.
आणि हे बघा अशा पद्धतीनं मी इथं नैवेद्य दाखवत आहे. त्याच्यानंतर म्हणलं दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे किंक्रांतीचा. अशा पद्धतीनं मी रांगोळी काढणार आहे. तर थोडंसं असं थीम गेल्या वर्षीपासूनच चालली होती की आपण काहीतरी नाही का असं करायचं. तर अशा पद्धतीनं मी केलेलं आहे. पहिल्यांदा काळा पीस हातरलेला आहे. त्याच्यानंतर 4 रंगाचे तुमच्याकडे जे असतील ना ते साईडला कलर ठेवले तरी चालतात. तर आणि मध्ये लाल असा ठेवायचा. मध्ये मी काळं कापड का टाकलेलं आहे कारण की आपण त्याच्यावरती बघा पुढं तुम्ही पाहालच की तांदूळ वगैरे मी ठेवणार आहे. तर ते नंतर फरशीवरचं आपल्याला नाही का धूळ वगैरे जाते. त्यासाठी मग नंतर आपल्याला ते खूप स्वच्छ करावं लागतं आणि कापडावरती असलं की आपल्याला पटकन ते काढून घेता येते. तर त्यासाठी मी खाली इथं कापड हंतरलेलं आहे. जर तुम्हाला नको असेल कापड हंतरायला पीस वगैरे तर तुम्ही नाही हंतरला तरी पण चालते. पण जेणेकरून मी प्रत्येक गोष्टींना थोडंसं विचार करून करते. खाली कसं नाही का तांदूळ टाकायचं म्हणून मी ते ब्लाऊज पीस काळं तिथं हंतरलेलं आहे. आणि काळच का निवडलं कारण की मकर संक्रांतीला काळ्याला खूप मान असतो. त्यासाठी पण आपण नेसायचं नाही आहे ह्या वर्षी कारण की काळ्यावरती आलेली आहे संक्रांत. त्यासाठी तर अशा पद्धतीनं माझ्याकडे जेवढ्या बांगड्या होत्या ना मी त्या ठेवल्या. माझं नियोजन होतं की आराध्याच्याच बांगड्या ठेवायच्या पण तिनं तिचा डब्बा आहे ना घेऊन गेलती आजीच्या घरी. त्यासाठी मग मी माझ्याच मोठ्या बांगड्या इथं वापरलेल्या आहेत. आणि माझ्याकडे जी नथ होती आणि मोत्याचे कानातले होते त्याचबरोबर नथचं मंगळसूत्र होतं. आणि आम्ही एकदा फिरायला गेलो होतो आणि तिथं अंगठी घेतली होती. मग ती खड्यांची अंगठी पण तिथं ठेवली. अशा पद्धतीने पूर्ण तांदूळ चारी बाजूंनी आहे ना मी इथं टाकून घेतलेलं आहे. आणि कुठं राहिलेलं आहे तिथं पण थोडं 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 टाकलेलं आहे. त्याच्यानंतर तिथं मला थोडंसं मोकळं दिसलं म्हणताना पुन्हा मी तिथं बांगड्या ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये सुपारी ठेवलेली आहे इथं तुम्ही पाहू शकताय. तर हळकुंड वगैरे ठेवलं तर एवढं नाही बरोबर दिसणार त्यासाठी सुपारी ठेवली. आणि त्याच्यानंतर जे सुगड होते ते हे आहेत ते तुळशीचे आहेत. आणि मी माझे जे आणते ते मोठे आहेत. मग इथं जर ठेवलं असतं तर रांगोळी आपली दिसली नसती. त्यासाठी तुळशीचे सुगड इथं ठेवलेले आहेत रांगोळीमध्ये. त्याचबरोबर साईडला पण तांदूळ मी इथं टाकून घेतलेला आहे. आणि इथं मी फुलांची वगैरेच आरास करणार आहे. तर तुम्ही पुढे पाहाच मी कशा पद्धतीनं रांगोळीला डेकोरेशन करते. आणि जर ह्यात काय वेगळं करायला असं वाटत असलं तरी सांगा. जेणेकरून आता कोण नवीन माझ्या ताई मैत्रिणी मावशी जर हळदी कुंकू करणार असतील तर त्यांना थोडीशी आयडिया येईल. त्यासाठी मग मी तुम्हाला इथं सांगत आहे. हळदी कुंकूने भरलेल्या 2 अशा छान वाट्या इथं ठेवलेल्या आहेत मी. आणि त्याच्यानंतर तिळगुळ ठेवलेले आहेत बघा. खूप विचार करून ठेवावं लागतंय कुठं ठेवायचं काय ठेवायचं खूप वेळ लागतो. लगेच कोणतीच गोष्ट होत नाही. आणि तिळगुळ्यामधले जे कलरचे तिळगुळे असतात ना ते मला खूप आवडतात. तर मी ते शोधून शोधून त्या वाटीमध्ये ठेवत होते. त्याच्यानंतर माझ्याकडं झेंडूची फूल होते मग ते ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर सवासणी बायकांना हळदी कुंकवाला बोलायच्या आधी मग थोडंसं म्हणलं आपण काय काय केलंय ना ते बाहेरूनच व्हिडिओ करावा. तर त्यासाठी मी बाहेरून करत आहे. इथं मी ही रांगोळी काढलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आहे ना दिवे वगैरे लावून साईडला पानं फुलं असं सगळं ठेवलं. बांगड्या ठेवल्या. आणि तुम्हाला ही रांगोळी आवडली का ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी जे हळदी कुंकू केलेलं आहे ते पण तुम्हाला आवडलं असले तरी नक्की सांगा. तुम्ही जर सांगितलं ना मला पण खूप छान असं वाटतंय. तर अशा पद्धतीने आमच्या इकडे हे ओटीत घालण्यासाठी 5, 6, 7 वस्तूंचं असं हे ओटीचं सामान तयार करतात. त्याचबरोबर आज हळद लावायची नसते तर मग मी ताटात नुसतंच कुंकू ठेवलेलं होतं आणि पान सुपारी त्याचबरोबर तिळगुळं आणि जे वाण आपण आणलेलं आहे ते वाटण्यासाठी. आणि ह्या इथल्या माझ्या सर्व मैत्रिणी त्यांची लहान मुलं भाची वगैरे सर्वजण आलेले आहेत. नाही त्या तयार होऊन आलेल्या त्या साईडला आणि ते हात मारायला गेले कुत्रच भुकायला लागलं. ती आवाजच गेला नाही मला म्हटल्या त्या. मग मला जाऊ मी हे फोटो पण म्हणले नंतर नाही का हे केल्यावरती मग काढावे म्हणून.
हे आल्यावर तर अशा पद्धतीनं आहे ना रांगोळी ही मी फोटो काढायला गेले, मोबाईल उभाच राहिला, पुन्हा आडवा केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीनं छान अशी मी रांगोळी वगैरे काढलेली आहे. आणि त्या सर्व माझ्या मैत्रिणी येऊन गेल्या, त्याच्यानंतर 2 जण राहिल्या होत्या, त्यानंतर आल्या. तर इथं मी फोटो दाखवत आहे. तर ह्या 2 नंतर आलेल्या आहेत. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा.